अभय शंकर मोरे, वार्ड क्रमांक 19 मधून मी इच्छुक उमेदवार आहे। माझ्या समाजाने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, कारण आमच्या समाजाची फार महापालिकेच्या काळात दुर्दशा झालेली आहे। कारण अनेक नगरसेवक आलेत आणि आम्हाला शून्यातच ठेवून गेलेत, निवडून आलेत आमच्या मतावरती आणि आमचा विचार केला नाही। आज आमच्या समाजातून महत्त्वाचं कार्य होतंय, अनेक समाजातून होतंय, आमच्या समाजातनं जास्तीत जास्त महत्त्वाचं कार्य होतंय ती आरोग्याच्या सेवेचं काम होतंय। कारण अशा आरोग्याच्या सेवेत आमची मुलं काम करतात, अंगावर पांढरीखड कपडे त्यांचे असतात, कामाला ये जा, ड्युटीचा ड्रेस, आणि पावसाळ्यात ते सगळं घाण चिखलानं होतंय, त्यांना रस्ता नाही, दारात बघितलं तर गटारीची व्यवस्था नाही। सगळेजण स्वतःचा प्लॉट घेऊन राहिलेले आहेत त्या ठिकाणी, असं नाही की बाबा अतिक्रमण करून राहिलेले आहेत, असं नाही। 75 वर्षापूर्वीची ती वस्ती आहे आणि समाजात अनेक समस्या आहेत की लोकांनी फक्त भूलथापा देऊन त्या तशाच ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक वर्षी निवडून जातात, 5 वर्ष तिकडे फिरकत नाहीत। मग मी माझा समाज म्हणून मी प्रत्येक वेळा त्या ठिकाणी प्रत्येक समस्येसाठी मी काम करतोय, नाही असं नाही। कुठलीही असू दे अडचण, आडी अडचणीला असू दे, कारण तो माझा समाज आहे, माझ्यासाठी धावून येणार। पण आता मी 19 नंबर वार्डातून इच्छुक आहे, त्यामुळं समाजात जितके काय समाज त्या 19 वार्डात जितके समाज असतील ते सर्व समाज माझे असणार आहेत, आणि कारण त्यांच्या विश्वासावर मी निवडून येणार आहे। कारण ते मला मत देणार आहेत याचा अर्थ की ते माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। आज मी कुणाला कदाचित वार्डात माहिती नसेल, पण मी निश्चित सांगतो की जर मी निवडून आलो त्या सर्वांच्या विश्वासानं, त्या सर्वांच्या प्रेमानं, तर निश्चित मी सांगतो की वार्डातल्या लहान मुलापासून वयस्कर मुलापर्यंत माझं नाव प्रत्येकाच्या तोंडात असेल। कारण मी प्रत्येकाशी माझं संधान बांधून येईन, प्रत्येकाच्या अडीअडचणी विचारीन आणि कुठली अडचण मी महापालिकेतून सोडवू शकतोय त्यासाठी मी अगदी मनापासून प्रयत्न करणार आणि करीन। त्यामुळं जर का मी निवडून आलो तर पुढच्या 5 वर्षात माझ्या 19 नंबर वार्डात माझ्या इतका इतर कुठला उमेदवार तो लोकप्रिय नसणार, हे मी खात्रीशीर सांगतो। कारण आज जरी मी माझ्या समाजापुरता असलो तर माझ्या समाजात लिंगायत समाज आहे, माळी समाज आहे, धनगर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, अनेक समाज आहेत, दलित समाज आहे। या सगळ्या समाजाचा त्यांचा उमेदवार आणि त्यांचा जीवाभावाचा माणूस म्हणून मी 19 नंबरमध्ये उभा आहे। तरी मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की त्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकावा आणि माझ्यावर विश्वास टाकून मला नगरपालिकेत पाठवावं। मला तुम्ही नगरपालिकेत पाठवा, तो विश्वास, त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही, किंवा एकही प्रश्न जो माझ्यावर टाकला जो नगरपालिकेतनं सुटतोय असा प्रश्न मी वार्डात पुन्हा ठेवणार नाही, अशी मी संपूर्ण 19 नंबर वार्डाला गॅरंटी देतो। नमस्ते, प्रभू येशूच्या नावामध्ये आप सर्वांचं स्वागत आहे। बेतेल चर्च वाडलेसवाडी हे ख्रिस्ती मंडळ आहे। आमचा समाज बरोबर 2,500 ते 3,000 लोकांचा आहे। आमच्या समाजामध्ये काही अनेक लोक आले, परंतु त्याने समाजाकडे लक्ष दिलं नाही आहे। 25 वर्षापासून आमचा समाज हा वंचित आहे। फक्त निवडणुकीमध्ये लोक येतात, मत मागून घेतात आणि परत जातात। परंतु यावेळेस समाजानं ख्रिश्चन माणसालाच निवडून द्यायचं अशा पद्धतीचा त्याने एक निर्णय घेतलेला आहे। आमच्या चर्चमध्ये सर्वानुमते एकमतानं निवडून अभय मोरे यांना निवडून देण्याबाबत ठरलेलं आहे, आणि आम्ही अभय मोरे यांच्या पाठीशी इथून पुढे ठामपणे खंबीर राहू आणि त्यांच्या प्रत्येक आम्ही जोरात त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्यांनाच निवडून आणू। कारण समाजामध्ये पाहिलं असता 25 वर्षापासून आमच्या गावाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। कोण येत नाही, कोण जात नाही, सर्व परिस्थितीमध्ये येतो म्हणतात, आणि आमचा जो फंड आहे तो फंड दुसरीकडे डायव्हर्ट केला जातोय आणि आमच्या समाजाला जाणून बुजून बाजूला केलं जाते। ही दुःखाची गोष्ट आहे, दुःखाची बाब आहे। तरी येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही अभय मोरे यांना कोणत्याही पक्षात तिकीट मिळू दे अथवा न मिळू दे, आम्ही आमचा पूर्ण समाज त्याच्या पाठीशी जाईल आणि त्याला निवडून देईल असे मी समाजाच्या वतीनं ग्वाही देतो। धन्यवाद। आपण जे म्हटलात की समाजाच्या ज्या मागण्या आहेत तर त्या बऱ्यापैकी प्रलंबित झालेल्या आहेत असं आपण आत्ताच बोललात, आणि या प्रलंबित मागण्यांमध्ये मुख्य मागणी आपली काय असावी की त्या हेतूने आपण उमेदवार उभा केलाय? आपलं बरोबर आहे मॅडम। पहा, बेतेल नगर हे गाव 2026 मध्ये जवळजवळ 75 वर्षाचं जुनं असं गाव आहे, आणि हे गाव आणि ह्या गावातील लोक हे ख्रिस्ती समाजाचे लोक आहेत, आणि हे गाव एक रुग्णसेवेला वाहून घेतलेलं गाव आहे। कारण बहुतांश हे लोक
मिशन हॉस्पिटल, वानले चेस्ट हॉस्पिटल, लेप्रेसी हॉस्पिटल ह्या भागामध्ये काम करणारे होते. असं हे एक ख्रिश्चन गाव याने रुग्णसेवेला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं गाव आहे. 75 वर्ष 26 सालामध्ये पूर्ण होणार आहेत आणि ह्या 75 वर्षात गावाचा कोणताही विकास, कोणतीही ही विकास या गावामध्ये झालेला नाही. मुख्य रस्ता हा खडकाळ रस्ता आहे. याला सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा नेत्यांच्या माध्यमातून स्टे आलेला आहे. असं हे जुनं गाव असताना आम्ही सर्व लोक प्रामाणिकपणे काँग्रेसच्या पक्षाच्या पाठीमागं असताना देखील आम्हाला या गावापासून दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही ह्या समर्पणाच्या दिवशी म्हणा किंवा या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही असा एक निर्णय घेतला की आमच्या समाजातून ख्रिश्चन उमेदवार हा आपलं काम करण्यासाठी पाठवावा. त्यासाठी आम्ही अभय मोरे यांची सर्वमताने निवड केलेली आहे. हा तरुण होतकर तरुण आहे. सर्व सामाजिक कार्यामध्ये तो भाग घेतो, चर्चच्या कामामध्ये भाग घेतो. आमचा सर्व पाठिंबा त्याच्याशी राहील आणि आम्ही त्यांना पूर्ण बहुमताने त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देतो. आपण पाहतोय की या ठिकाणी आपण म्हणालात की आपला सगळा समाज त्यांच्या पाठीशी आहे, किंबहुना समाजाने पुरस्कृत केलेला आहे या सगळ्या गोष्टींना. मी या ठिकाणी विचारू इच्छिते